नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत महत्त्वाचा शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोपपणे प्रथाला सुरू करूया. आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ-20 मधील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50 आणि 55व्या वर्षानंतर सेवा पुनर्लोकन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 11 मार्च 26 रोजी महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाने विभागीय पुनर्लोकन समितीने केलेल्या शिफारसीस अनुसरून आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ तसेच सामान्य राज्य सेवा गट अ मधील अधिकारी आणि विशेषज्ञ वेतनस्तर S23 या संवर्गातील अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी गट अ-20 या संवर्गातील सोबत जोडलेल्या पत्रामध्ये नमूद केलेल्या एकूण 19 अधिकाऱ्यांची सेवा त्यांच्या वयाच्या 50 आणि 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष आहारतकारी सेवे यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. संदर्भ क्रमांक 3 व 4 येथे नमूद प्राप्त प्रस्तावानुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील अधिकारी आणि विशेषज्ञ वेतनस्तर S23 या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50 आणि 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष आहारतकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांची सेवा पुनर्लोकन करण्यासाठीचा विहित प्रस्ताव प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्लोकन समितीसमोर चक्रीय पद्धतीने सादर करण्यात आला होता. विभागीय पुनर्लोकन समितीने सदर अधिकाऱ्यांच्या सेवेचे मूल्यमापन करून केलेल्या शिफारसीनुसार ज्या अधिकाऱ्यांना वयाच्या 50 आणि 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष आहारतकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सेवेत राहण्यासाठी पात्रता ठरविली आहे त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सोबत जोडलेल्या पत्रातील नमूद अधिकाऱ्यांची सेवा त्यांच्या 50 आणि 55व्या वर्षानंतर किंवा आहारतकारी सेवेची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे चालू ठेवण्यास मान्यता मिळाल्याबाबतची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी. धन्यवाद.